पहा काय आहे रोलिंग मोशन. काय असतं बरं रोलिंग? काय असतं रोलिंग? रोल करते म्हणजे काय करतं? रोटेट करते. ठीक आहे, रोटेट करून करून पुढे जाते, त्याला काय म्हणतो आपण? रोलिंग मोशन म्हणतो. जर एकाच जागी अशी फिरत असेल तर ह्याला आपण काय म्हणतो? रोटेशन म्हणतो. पण रोटेट होत होत असं पुढे जात असेल तर त्याला काय म्हणतो आपण? रोलिंग म्हणतो. ठीक आहे, रोलिंग मोशन म्हणजे काय होतं की जिथे बॉडी काय करते? रोटेट होत होत पुढे जाते, त्याला काय म्हणणार आपण? रोलिंग मोशन म्हणणार. मग आता रोलिंग मोशन जर होत असेल तर त्या केसमध्ये काय होतं? सपोज हा एक इन्क्लाइंड काय, हा इन्क्लाइंड सरफेस आहे. ठीक आहे, ऍट अँगल थिटा. आणि इथून आपण काय केलं? एक बॉडी रोल केली खाली. बॉडी काय केली खाली? आता रोल करत जाणार. ठीक आहे, एक इन्क्लाइन सरफेस आहे, इन्क्लाइन सरफेसवर इथे एक बॉडी ठेवली आणि ती बॉडी काय करणार आहे? आता रोल करत जाणार. ठीक आहे, ती सरळ लिनियर पण मूव्ह करणार आहे, इथून खाली सरळ येणार आहे आणि ती स्वतः होती काय करणार आहे? रोटेट पण करणार आहे. ठीक आहे, म्हणजे ही दोन प्रकारचे मोशन करते. कोणतं? पहिलं कोणतं आहे? रोटेशनल. आणि नंतर दुसरं कोणतं आहे? लिनियर सुद्धा. लिनियर पण आहे आणि रोटेशनल सुद्धा, दोन्ही मोशन करते. ठीक आहे, मग ह्या बॉडीची जर कायनेटिक एनर्जी लिहायची आहे मला, काय लिहायचंय? कायनेटिक एनर्जी. आता बॉडी कशी आहे? मुव्हिंग आहे, याचा अर्थ याची जी टोटल एनर्जी आहे ती कशात जाणार आहे? कायनेटिक एनर्जी मध्ये जाणार आहे. बॉडी कशी आहे? मुव्हिंग आहे. बॉडी मुव्हिंग असेल तर एनर्जी कशी जाते? कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. जी अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी असेल त्या बॉडीकडे, ती अमाऊंट ऑफ पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होते? कायनेटिक एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. मग ह्याच्याकडे दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जी आहेत. पहिली मोशन कोणतं करतोय? तो पहिलं लिनियर मोशन करतो आणि नंतर कोणतं मोशन करतोय? रोटेशनल. मग दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जी त्याच्याकडे, एक लिनियर कायनेटिक एनर्जी आणि एक रोटेशनल कायनेटिक एनर्जी. ठीक आहे, मग जी टोटल कायनेटिक एनर्जी होईल ती काय होईल? कायनेटिक एनर्जी लिनियर प्लस कायनेटिक एनर्जी रोटेशनल, अशा दोन प्रकारच्या कायनेटिक एनर्जी असणार आहेत. लिनियर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय होतो? तो हाफ mv स्क्वेअर. काय फॉर्म्युला याचा? हाफ mv स्क्वेअर. आणि जो रोटेशनल कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला जो आपण डिराईव्ह केला, हाफ आय ओमेगा स्क्वेअर. हे समजलंय का? नक्की समजलंय? याच्यात काय डाऊट? पहिली काय लिहिली आपण? लिनियर कायनेटिक एनर्जी आणि नंतर काय लिहिली आपण? रोटेशनल कायनेटिक एनर्जी. जर याला मी असं लिहिलं झालं का? हाफ mv स्क्वेअर प्लस हाफ m के स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. एम के स्क्वेअर काय? जी बॉडी असेल त्या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ठीक आहे, मग के डिफर करणार आहे. ठीक आहे, के कसा डिफर करतो ते सांगेल. ठीक आहे, हे समजलंय का? नक्की समजलंय? काय लिहिलं फक्त? एम के स्क्वेअर का लिहिलं? कारण एम के स्क्वेअर हा जो काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ बॉडी, त्यात के म्हणजे काय असतो? के म्हणजे काय असतो? के म्हणजे काय असतो? रेडियस ऑफ गायरेशन. काय असतो के म्हणजे? रेडियस ऑफ गायरेशन. आठवतो का रेडियस ऑफ गायरेशन? रेडियस ऑफ गायरेशन काय होतो? के. ठीक आहे, तर हे समजलंय? हे समजलंय? मग याच्यातून तुम्ही असं लिहिलं चालेल का? हाफ, हा एम कॅपिटल लिहिते, हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ एम के स्क्वेअर ओमेगाच्या जागी व्ही अपॉन आर लिहिलं चालेल का? चालेल ना? का? कारण व्ही इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युलाचा? आर ओमेगा आहे, बरोबर? व्ही इज इक्वल टू काय आहे? आर ओमेगा. मग ओमेगा इज इक्वल टू काय येईल? व्ही अपॉन आर. ठीक आहे, मग ओमेगाचं काय लिहिलं? व्ही अपॉन आर. आता इक्वेशन पहा काय येतंय? हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस हाफ एम के स्क्वेअर नंतर व्ही स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. त्यातून जे जे कॉमन घेता येते ते कॉमन घ्या. काय कॉमन घेता येईल? हाफ एम व्ही स्क्वेअर कॉमन घेता येईल. ब्रॅकेटमध्ये काय राहील पहा? हाफ एम व्ही स्क्वेअर पण येतो ना, याच्यात पण व्ही आहे, याच्यात पण व्ही स्क्वेअर आहे. ठीक आहे, व्ही स्क्वेअर कॉमन आला ब्रॅकेटमध्ये, याचं काय राहील? 1 प्लस याचं काय राहणार आहे का? नाही, याचं काय आला? 1. इथं काय राहतोय? हाफ एम कॉमन घेतला, के स्क्वेअर राहिला याचा आणि आपण आर स्क्वेअर. ठीक आहे, ही आली एनर्जी. काय आली? हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे समजलंय का? नक्की समजलंय? कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोलिंग बॉडी. रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी काय आली? हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. समजलंय का? कायनेटिक एनर्जी ऑफ अ रोलिंग बॉडी. ठीक आहे, हे काय आलं? कायनेटिक
एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी. ठीक आहे. आता ह्याच्यावरूनच आपल्याला काय काढायचे, वेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी. काय काढायचंय, वेलॉसिटी ऑफ रोलिंग बॉडी. ठीक आहे. काय फाइंड करायचंय, वेलॉसिटी फाइंड करायची. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आलं, हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असं इक्वेशन आलं. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आलं, हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर. आता काय म्हटलं, बॉडीची जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती कशात कन्वर्ट होतीये, कायनेटिक मध्ये कन्वर्ट होते. बरोबर. याचा अर्थ टोटल कायनेटिक एनर्जी आणि टोटल पोटेन्शियल एनर्जी एकमेकांना कशी असणार आहे, इक्वल असणार आहे. काय राहते, एनर्जी कन्झर्व्ड राहते. याचा अर्थ इथे असं लिहिलं चालेल का, एम जी एच इज इक्वल टू, एम जी एच कोणाचा फॉर्म्युला असतो, पोटेन्शियल एनर्जीचा, इज इक्वल टू काय येईल, हाफ एम व्ही स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. काय बरं, आता एम आणि एम कॅन्सल. काय काढायचंय तुम्हाला, वेलॉसिटी काढायची. जी टर्म फाइंड करायची ती एका बाजूला आली पाहिजे, बाकी सगळ्या टर्म्स शिफ्ट करा. हा 2 इथे डिव्हिजनला, इकडे आलं काय होईल, मल्टिप्लिकेशन. म्हणजे वरती काय आलं 2gh, हे काय आहे इथं मल्टिप्लिकेशनला आहे. खाली आल्यानंतर काय होईल इकडे डिव्हिजन, 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं व्ही स्क्वेअर. समजलंय का, इज इक्वल टू काय आलं व्ही स्क्वेअर. मग व्ही इज इक्वल टू काय येईल याच्यावरून, व्ही इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे आलं वेलॉसिटी ऑफ अ रोलिंग बॉडी. काय आलं हे, वेलॉसिटी ऑफ अ रोलिंग बॉडी. एखादी बॉडी जर रोलिंग मोशन करत असेल तर त्याची वेलॉसिटी काय येते, रूट 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर बाय आर स्क्वेअर. समजलंय का, समजलंय, नक्की समजलंय, काय डाऊट. आता काय काढायचंय तुम्हाला, ऍक्सेलरेशन. काय काढायचंय, काय फाइंड करायचंय, ऍक्सेलरेशन. काय फाइंड करायचंय, ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आता इन्क्लाइन मोशनची जर डायग्राम आठवली, हे सपोज इन्क्लाइन आहे आणि सॉरी रोलिंग मोशनची, तर इथे ज्यावेळी ही जी बॉडी आहे खाली रोल करते त्यावेळी डिस्प्लेसमेंट करते एस. बरोबर, डिस्प्लेसमेंट करते एस. हा याला जर सपोज म्हटलं मी हाईट, ठीक आहे, आणि हा आहे थीटा. बरोबर आहे, हा काय थीटा. मग मला रिलेशन कोणामधलं काढायचंय, हा काय, हा राईट अँगल ट्रायंगल ना, याच्या अपोजिट म्हणजे काय येणार आहे, हायपोटेनियस. हायपोटेनियस आणि हा काय अपोजिट. बरोबर, अपोजिट आणि हायपोटेनियसला घेऊन जाणारा कोणता अँगल असतो, साइन थीटा. मग याच्यात जर साइन थीटा काढला तर साइन थीटा काय येतो, अपोजिट म्हणजे एच अपॉन हायपोटेनियस म्हणजे एस. बरोबर. मग एस ला मी काय लिहू शकते, एस इकडे जाईल, साइन थीटा खाली जाईल, म्हणजे एच अपॉन साइन थीटा. आता हे का काढलं, एस एस मला मिळालाय. ठीक आहे. वेलॉसिटी मला माहिती आहे, इनिशियल वेलॉसिटी काय आहे, 0 आहे. इनिशियल बॉडी कसा आहे, रेस्टवर आहे. नंतर फायनली ती अशी मूव्ह करणार आहे, खाली रोल करणार आहे. ठीक आहे. इनिशियली बॉडी कशी आहे, रेस्टवर आहे. तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, ऍक्सेलरेशन. ठीक आहे. आता अशा सिच्युएशन मध्ये जिथे तुम्हाला डिस्प्लेसमेंट माहिती आहे, वेलॉसिटी माहिती आहे, ऍक्सेलरेशन फाइंड करायचं असतं, तर अशा वेळेस काय यूज करायचं असतं, कायनेमॅटिकल इक्वेशन यूज करायचं असतं. ठीक आहे. जिथे तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या जर कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये कुठंतरी येत आहेत, कुठंतरी मॅच होत आहेत, तर काय यूज करायचं, कायनेमॅटिकल इक्वेशन. मग कोणता यूज करू शकता, एस इज इक्वल टू यूटी प्लस हाफ एटी स्क्वेअर, हे एक इक्वेशन. व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी आहे, आणि नंतर काय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2s. तुमच्याकडे टाइम कुठं नाहीच आहे, त्यामुळे हे 2 इक्वेशन गेले. कोणतं इक्वेशन राहिलं, थर्ड इक्वेशन. टाइम आपल्याकडे नाहीये म्हटल्यानंतर कोणतं इक्वेशन यूज करणार, थर्ड इक्वेशन यूज करणार. काय येईल इक्वेशन सांगा. हा काय आहे, बी स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. तुम्हाला काय फाइंड करायचंय, ऍक्सेलरेशन फाइंड करायचंय. काय फाइंड करायचं, ऍक्सेलरेशन. म्हणजे ऍक्सेलरेशन एका बाजूला आलं पाहिजे. बरोबर. मग हा व्ही स्क्वेअर इकडे जाईल, म्हणजे व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. हे बरोबर आहे. आता यू स्क्वेअर तर 0 आहे, इनिशियल वेलॉसिटी काय 0 आहे, म्हणल्यानंतर काय राहील इक्वेशन, यू व्ही स्क्वेअर इज इक्वल टू 2as. ऍक्सेलरेशन फाइंड करायचं, ऍक्सेलरेशन इथंच ठेवा, 2as खाली घ्या, काही व्ही स्क्वेअर अपॉन 2s इज इक्वल टू ए. व्ही स्क्वेअरचं इक्वेशन माहितीये, वेलॉसिटीचं इक्वेशन काय आलेलं आहे, वेलॉसिटी काय अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर असं आलेलं आहे. आपल्याला काय पाहिजे, व्ही स्क्वेअर पाहिजे. व्ही स्क्वेअर म्हणजे काय, डायरेक्ट
स्क्वेअर रूट निघून जाईल 2gh अपॉन 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. ह्याला वेलोसिटीचं इक्वेशन. आणि खाली काय आहे 2s इज इक्वल टू ए. हा 2s जो आहे तो कुठं जाईल आता, इथं काहीच नाही म्हणजे खाली 1 आहे. ठीक आहे. हा 2s जो आहे तो कुठं जाईल, याला मल्टिप्लिकेशनला जाईल. ठीक आहे. म्हणजे इक्वेशन काय आलं 2gh. हे कळलं का कसं केलं. इथं काय होतं 2s होतं ना, खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे. मग आता काय होणार, हे उलट होतं. हे 1 वरती मल्टिप्लिकेशन जाईल 2s खाली जाईल. ठीक आहे. म्हणजे काय होईल 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि इंटू 2s इज इक्वल टू काय मिळणार आहे ऍक्सेलरेशन. हा 2s खाली येणार आहे. हा मल्टिप्लाय 1 अपॉन 2s होणार ना तो. हा उलटा झाला 1 अपॉन 2s होणार ना. मग 2 आणि 2 कॅन्सल आउट झाला. तुम्ही एस ला काय लिहू शकता याच्यावरून h अपॉन साइन थिटा. म्हणजे gh तसाच 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर पण तसाच. आणि 1 अपॉन एस च्या जागी काय लिहू शकता तुम्ही h अपॉन साइन थिटा इज इक्वल टू ऍक्सेलरेशन. बरोबर. आता हे काय होईल, हे परत उलट साइन थिटा वरती जाईल h खाली येईल. बरोबर. मग साइन थिटा जर वरती जातोय आणि h खाली राहतोय तर h कॅन्सल आउट होईल. बरोबर. काय आलं इक्वेशन मग gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इन ब्रॅकेट काय येईल ते साइन थिटा अपॉन h ला येत जाईल आणि ऍक्सेलरेशनचं जे इक्वेशन येणार आहे ते काय येणार आहे बघा बरं. ऍक्सेलरेशन इज g पुढचा काय साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. हे आलं इक्वेशन्स फॉर रोलिंग मोशन. मग रोलिंग मोशनचे 3 इक्वेशन्स मिळाले आपल्याला. पहिलं काय आलं कायनेटिक एनर्जी. काय आलं हाफ mv स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. त्यानंतर वेलॉसिटी आली. वेलॉसिटी काय आलं अंडर रूट ऑफ 2gh अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. आणि ऍक्सेलरेशन मिळालं g साइन थिटा अपॉन 1 प्लस के स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर. समजलंय का. समजलंय. 3 इक्वेशन्स आलेले आहेत. पहिलं कायनेटिक एनर्जी, नंतर वेलॉसिटी आणि नंतर ऍक्सेलरेशन. समजलंय का नक्की.